मढी घाटात दरोड्याची तयारी उधळली. सराईत दरोडेखोरांच्या टोळीतील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी घाटात दरोड्याची तयारी करणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. या कारवाईत 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. काही साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात दरोडा, घरफोड आणि रोड रॉबरी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पेट्रोलिंग सुरू होतं. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. 7 मार्च 25 रोजी पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत मढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आणि दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही रेकॉर्डवरील गुन्हेगार मढी घाटात रस्त्यावर दरोडा टाकण्याची तयारीत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी मढी ते पाथर्डी रोडवरील मढी घाट परिसरात सापळा रचला. अंधारात संशयास्पद हालचाली करणाऱ्या इसमावर छापा टाकत 4 जणांना ताब्यात घेतलं. इतर काही साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आकाश मोहन डुकरे राहणार विजयनगर पाथर्डी, विकास उर्फ सुनील दत्तू म्हस्के राहणार माणिक दौंडी चौक पाथर्डी, आदित्य दीपक बोरकर राहणार राहुरी, शरद श्रीरंग जाधव राहणार वागलखेडा तालुका अंबड जिल्हा जालना असे आहेत. पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता 3 मोबाईल आणि 1 स्क्रूड्रायव्हर सहित सुमारे 12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींपैकी काही जणांवर अहिल्यानगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात खून, दरोडा, मारहाण आणि लुटमार सारखे गंभीर गुन्हे आधीपासून दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 218-26 नोंद करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 310-4, 310-5 आणि 310-6 अंतर्गत दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पोलीस अंमलदार पथकानं यशस्वीपणे पार पाडली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर, पाथर्डी.